बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते परेश रावल हे केवळ उत्तम कलाकारच नाहीत, तर विविध भाषांतील कलाक्षेत्रातील सखोल ज्ञान असलेले रसिक प्रेक्षक देखील आहेत. त्यांनी अनेक वेळा त्यांच्या मुलाखतींमध्ये मराठी रंगभूमीचं विशेष कौतुकही केलंय. ते सांगतात की त्यांच्या अभिनयाच्या प्रवासात मराठी नाटकांनी खूप मोठा असा वाटा उचलला आहे. नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीत त्यांनी संगीत देवबाभळी या मराठी नाटकाबद्दल विशेष प्रेम व्यक्त केलंय. या नाटकानं त्यांच्यावर खूप खोलवर असा परिणाम केलाय, असं ते या मुलाखतीत म्हणाले. या नाटकाचा विषय, त्याचं सशक्त लेखन आणि कलाकारांचा अभिनय याचं त्यांनी मनापासून कौतुक केलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की हे नाटक केवळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत नाही, तर समाजातले गंभीर विषयही समोर आणत आणि त्यावर विचार करायला लावत. परेश रावल यांनी लल्लन टॉपला दिलेल्या मुलाखतीत सांगतात की आम्ही जुनी मराठी नाटकं खूप पाहायचो. श्रीराम लागू, सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे यांच्या भूमिका असलेले मराठीत इतकी दर्जेदार नाटकं होती की आम्ही स्वतःला नशीबवान समजतो. आणि आजही मराठी नाटक उत्तम आहे. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं. मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टी इतर भाषांपेक्षा पुढे आहेत, कारण त्यांच्याकडे ताकदवान लेखक आणि कल्पक दिग्दर्शक आहेत. या मुलाखतीमध्ये त्यांनी विशेषतः लेखक प्राजक्त देशमुख याच्या लेखनाचं मनापासून कौतुक केलं. ते म्हणालेत की आजच्या काळात जिथे फक्त चमकधमक असते, तिथे देवबाभळीसारखं नाटक आपली नाळ ही वास्तवाशी जोडून ठेवते. या नाटकाचं संगीत, त्याचे शब्द आणि सादरीकरण खूप सगळं उठावदार आहे. हे नाटक आजही प्रेक्षक मोठ्या संख्येने पाहतात आणि पसंतही करतात. हेच मराठी रंगभूमीचं यश आहे. अशा प्रकारे अभिनेते परेश रावल यांनी मराठी रंगभूमीचं आणि तिथे सुरू असलेल्या नाटकांचं कौतुक केलं आहे. मंडळी, मराठी रंगभूमीचं भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये खूप मोठं असं योगदान आहे. तुम्ही नुकतंच कोणतं मराठी नाटक किंवा सिनेमा पाहिला आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.